एक मिनिट. आशिष सर, आता जे ट्रेसिंग झालं अनइवन प्रोराटा, त्यामध्ये कोणाला डाऊट आहे का? ट्रेसिंग आशिष सर. पार्टमध्ये आताच्या झालेल्या. येस सर बोल. एक प्रश्न विचारायचा होता सर आपल्याला. हॅलो. हा बोला. सर मॅडम, हा प्रो डेटा हा विषय काय असतो, म्हणजे कशासाठी यूज केला जातो प्रो डेटा? आणि का आपण ट्रान्सफर करतोय? यासाठी सर एकदा तुम्ही UDCPR मध्ये जो लेआउटचा एरिया स्टेटमेंट आहे किंवा UDCPR मध्ये प्रोराटाची जी टर्म आहे ती ओपन जे वाचून घ्या आणि तो समजून घ्या. प्रोराटा आपण ज्यावेळी आपला लेआउट मध्ये इंटरनल रोड जातात त्यावरचा जो एरिया जातो तो आपल्याला इन द फॉर्म ऑफ फॅक्टर मध्ये भेटण्यासाठी, म्हणजे ज्यावेळी तुम्ही प्रोराटा यूज कराल त्यावेळी ऑटोमॅटिकली तुम्हाला त्या प्रोराटा फॅक्टर प्रमाणे तुमचा बेसिक FSI तुम्हाला भेटेल. म्हणजे रोडला गेलेलं क्षेत्र जे आहे ते भेटणार का? हा भेटणार इन द फॉर्म ऑफ त्याच लेआउट मध्ये, इन द फॉर्म ऑफ प्रोराटा फॅक्टर. अच्छा, म्हणजे आपण जे रोड साठी आपण आपल्या जागेतून रोड FSI स्क्रीन झूम आउट करा. वो टेबल लो ना, प्रोराटा वाला टेबल लो. एक मिनिट, स्क्रीन स्टॉप करू शेअर. स्क्रीन स्टॉप करू. स्क्रीन दिसते का माझी? माझी स्क्रीन दिसते का? हो दिसते. हा आता आपला प्रोराटा फॅक्टर आहे जो की आपल्याला आशिष सरांनी एक्सप्लेन केल्याप्रमाणे तुम्हाला इथे त्याचं कॅल्क्युलेशन दिसतंय प्रोराटा. तेव्हा जेव्हा तुम्ही प्रोराटा बेसिसवर तुमचा बिल्टअप एरिया येईल तेव्हा तो तुम्हाला बेसिक FSIच्या हा फॅक्टर ऍड होऊन भेटेल. बेसिक FSI प्लस हा फॅक्टर ऍड होऊन तुम्हाला बिल्टअप एरिया ऑन प्रोराटा बेसिस. त्याच्यासाठी तुम्ही पहिल्यांदा तो प्रोराटा कन्सेप्ट काय आहे हे UDCPR मधून एकदा स्टडी करून घ्या, त्यावेळी तुम्हाला ते समजेल. अजून कोणाला क्वेश्चन आहे? प्राजक्ता मॅम, प्रोव्हिजन जी आहे प्रोरेटाची UDCPR मध्ये ते कुठल्या टॉपिक मध्ये थोडं सांगता का? कारण मी सर्च केलं ते तुम्हाला सापडलं नाही ते. पेज नंबर तुम्हाला प्रोराटाचा 365 आणि पेज नंबर 366 इथे दिलेला आहे. आणि पेज नंबर 365 आणि 366. ओके. आणि प्राजक्ता मॅम अजून एक हे आहे, त्याच्यामध्ये जे आपण आता 40% आणि 60% सरांनी ट्रान्सफर केला, 40% आणि 60% हे कोण डिसाईड करणार? म्हणजे हा कसं काय डिसाईड करू शकतो? लेआउट करणारे डिसाईड करतात. तर त्यांना तुम्हाला प्रोराटा भेटणार म्हणजे तो तुमचा बेनिफिशियरी पार्ट आहे ना. हो बरोबर. तो तुम्ही कुठच्या प्लॉटवर ट्रान्सफर करणार हे डिपेंड्स ऑन यू और ओनर्स. अच्छा. टेक्निकल पर्सन किंवा ओनरवर डिपेंड आहे. ओके ओके ओके. अजून कोणाला ह्या प्रोराटा विचारून घ्या. हा मॅडम, तो प्रोराटा FSI कसा यूज करायचा आपण? प्रोराटा FSI तुम्ही बिल्डिंग परमिशनच्या वेळी यूज कराल ना, त्यावेळी तुमच्या पुढच्या सेशन मध्ये प्रोराटा बिल्डिंग परमिशन वर कसा यूज करायचा हे आम्ही तुम्हाला दाखवू. चालते मॅडम. एक इश्यू होता. हा इश्यू नको, आता सध्या प्रोराटावर तुमचे डाऊट्स असतील ते विचारा. लास्टला आपण अदर्स इश्यू घेऊ. रोड वायडिंगचा एरिया जात असेल तो पण ऍड होतो का त्याच्यामध्ये? सर तुम्हाला तिथे पहिल्यांदा फॉर्म्युला सांगितलेला आहे, नेट प्लॉट एरिया डिवायडेड बाय प्लॉटेबल एरिया, त्यानुसार तो होणार. अजून कोणाला क्वेश्चन आहेत प्रोराटावर? हॅलो मॅडम. हॅलो हॅलो मॅडम, मी एवढा इव्हेंटसाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे माझं. ऐकून घ्या माझं. हॅलो सर तुमचा गोरख सर तुमचा डिस्टर्बन्स भरपूर येतोय, जरा स्टेबल होऊन बोला ना मॅडम. हा प्रोडाटा जो हे आहे तो फक्त प्लॉटिंग साठीच आहे की दुसऱ्या बेसिक याच्यासाठी पण आहे? बेसिक म्हणजे सर म्हणजे नॉर्मल जे आपण बिल्डिंग परमिशन येण्यासाठी जे पैकी क्षेत्र दिलं त्याच्यासाठी पण ते युटिलाइज करतो. ते सर बिल्डिंग परमिशन साठी आपण त्याचा बेनिफिट घेतो. ते आपण बेनिफिट यूज नाही करायचं, ते फक्त प्रोडाटा फक्त प्लॉटिंग साठी वापरला जातो.
प्रोराटा आपण इथे जनरेट करतो, यूज आपल्या बिल्डिंग परमिशन मध्ये होतो. तर आता जे तुम्ही जे दाखवलं ते फक्त प्लॉटिंग साठीच आहे ना मॅडम? हा, जनरेशन प्रोराटा जनरेशन. प्रोराटा बद्दलची मॅडम मी बोलू क्वेश्चन का? सर्वांचे. हॅलो मॅडम. हा बोला. मॅडम मी बोलू का? हा मॅडम, विनेश भावरे बोलतो मी कळवण. रजिस्ट्रेशन केलेलं आहे. हा सर, प्रोराटा बद्दलचे क्वेश्चन घ्या. तुमचे अदर्स क्वेश्चन असतील तर आपले सिनियर ऍड होणार आहेत. प्रोराटा बाबतीत माझा प्रश्न आहे मॅडम, बोलू का मी? हा मॅडम, टेबल जनरेट झाला आहे आपला. हा, तर त्याच्यामध्ये वरती एक साईडला लीजंड सारखं काहीतरी जनरेट झालेलं आहे बघा. त्याच्यात प्रोराटा व्हॅल्यू आली आहे का? टेंटेटिव्ह लेआउटला येते का? सर क्वेश्चन रिपीट करा, समजलं. आता मला ती ड्रॉइंग आपल्या स्क्रीनला मला ड्रॉइंग दिसत नाही. तर हा, जिथं आपला मेन अप्रूव्हिंग ऑथॉरिटीचा जो सील असतो साईडला, त्या ठिकाणी एक टेबल जनरेट झालेला आहे बघा. राईट साईडला म्हणतात मॅम. हा, राईट साईड अप्पर वरती टॉपला. हा, या टेबल मध्ये प्रोराटा व्हॅल्यू इथं येत नाही, म्हणजे टेंटेटिव्ह लेआउटला येते का फक्त? प्रोराटा व्हॅल्यू इथं आली नाही असं येत नाही का काय? त्याच्याबद्दल बोला. हा तुमचा सर पॉइंट बघ आहे, तो आम्ही सिनियर टीमशी बोलून घेऊ. आमचे सिनियर सर हा बोला सर. त्याबद्दल काय झालं मॅडम की नगरपंचायतने माझा प्रस्ताव बाजूला ठेवला डायरेक्ट. तो म्हणजे तिथं काय येत नाही. मग आता त्याला आम्ही काय करू शकतो? सिस्टीममुळे काहीतरी अडचण असेल किंवा काय? आता टेबलमध्ये प्रोराटा आलेला आहे, परंतु त्या टेबलमध्ये नसल्यामुळे गोंधळ झाले ना पूर्ण. हॅलो सर. प्रस्ताव बाजूला पडतात डायरेक्ट यामुळं. सर, तो जो टेबल आहे ना प्रोजेक्ट डिटेलचा, हॅलो, बोला. त्यामध्ये ते एक्झिस्टिंगचा आहे तो प्रोरेटा. ठीक आहे. नाही, त्याच्यात 1 मिनिट त्याच्यात तो एक्झिस्टिंग आहे का प्रोपोज आहे याच्यात तिथं मेन्शन नाही. फक्त प्रोराटा व्हॅल्यू म्हटलेलं आहे ना. जर माझ्या टेबलमध्ये प्रोराटा व्हॅल्यू येते खाली, एरिया स्टेटमेंटच्या खाली, बरोबर आहे? एरिया स्टेटमेंटमध्ये आणि टेबलमध्ये दोन्ही आहे. हा, बरोबर आहे. ते आल्यानंतर परंतु ह्या जो टेबल जनरेट झालेला असतो किंवा काय छोटा, त्याच्यात ती प्रोराटा व्हॅल्यू काय येत नाही, त्याच्यावरती विषय आहे माझा. नाही सर, ते एक्झिस्टिंग साठी दिलेलं आहे. नाही, पण मग त्याच्यात तसं म्हणून घ्या ना. 1 मिनिट. मग त्याच्यात ते तसं मेन्शन केलं पाहिजे, एक्झिस्टिंग प्रोराटा व्हॅल्यू असं जरी म्हटलं तरी म्हणता येईल का? टेंटेटिव्ह लेआउटला तिथं जनरेटच होत नाही. जर मी सर्वे डाटामध्ये काही केलं तर त्यावेळेस तो येईल असं मला वाटतं. चालेल, परंतु तसं करून रिमूव्ह करून देऊ. आता एक्झिस्टिंग साठीच येईल फक्त. ओके सर, ओके. हेलो आशीष, एक पॉइंट लिखो. वो प्रोरेटा सिर्फ एग्जिस्टिंग में आना चाहिए. लिखो ये पॉइंट. हॅलो सर. हॅलो. हा, दुसरा एक मुद्दा आहे माझा अजून. हा बोला. हा, ज्या वेळेस आपण टीपी क्लायंट अनइन्स्टॉल करतो काही वेळेस, कारण की रिपेअर करावं लागतं. रिपेअर करूनही ते टीपी क्लायंट जनरेट होत नाही किंवा त्याचे टाउन म्हणजे ऑटोकॅडला त्याचा टीपी क्लायंट हा येत नाही, असा विषय झालेला होता मागं. टीपी क्लायंटचा टॅब ना? हा, टॅब येत नव्हता. पण मग त्याच्यामुळे तो रिपेअर पण केला. रिपेअर केल्यानंतर टीपी क्लायंटचा टॅब आला होता. हा हा, नाही सर, एक काम करा सर. तुमच्या अगर ऑटोकॅडला अगर टीपी क्लायंट मेनू हा ऑटोमॅटिक लोड होत नसेल तर आपण एफएक्यू मध्ये पण दिलेला मेनू लोड कमांड केली ना. मेनू लोड हो ते करतं, पण मग ते करूनही होत नव्हतं. शेवटी मला ते पूर्ण नाही झालं होतं. काय राव आता, पूर्ण व्हिडिओ सिटी तुम्ही काय करू शकत नाही ना. माझी काय झाला नाही. मग मी शेवटी अनइन्स्टॉल केलं. आधीचं टीपी क्लायंट अनइन्स्टॉल केलं. नंतर परत दुसरं टीपी क्लायंट डाउनलोड केलं. ती सगळं प्रोसेस केली, कम्प्लीट केल्यानंतर पण मग त्या माझ्या ज्या आधीच्या ज्या ड्रॉइंग आहेत त्या मला दिसतच नाही, त्या विजिबलच होत नाही. तुमचा जो फोल्डर जॉब फोल्डर आहे तुम्ही सेव्ह केला असेल ना. जॉब फोल्डर त्याच्यामध्ये तुमच्या शॉप मध्ये मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो. मला एक ठीक आहे, माझी दिसते स्क्रीन दिसते का तुम्हाला? दिसते. आसिफ शाह. हा एक आपला फोल्डर आहे माझा टीपी क्लायंटचा. ठीक आहे, तुम्ही जे काही काम करतो ना आपण हे शॉप मध्ये त्याचा सॉफ्टवेअर आहे, लेकिन जो आपला तो टीपी क्लायंट डीबीचा जो आहे हा जॉब फोल्डर वेगळाच राहतो ना.
हा तुम्ही जरी कॉपी करून ठेवला आणि कधी जरी पेस्ट केला तर तुमच्या सिस्टीमलाच असणार आहे. नाही पण काय हे मला आता नाही, हे आता मला तुम्ही सांगितलं आता समजलं मला, पण माझ्या आधीच्या ज्या ड्रॉइंग आहेत त्या गेल्याच ना मग. नाही हा पॉईंट. आणि दुसरा पॉईंट हा आहे की तुम्ही जे काही ड्रॉइंग करता, मी ओपन केलाय तो प्रोजेक्ट, ठीक आहे, अगर तुम्ही इथे सर्व्हरला अपलोड केलेला आहे तर एनी टाइम तुम्हाला सर्व्हरला मिळेल. 1 मिनिट सर्व्हर अपलोड कुठं आलं इथं? हा, फाईल बॅकअप सक्सेसफुली म्हणून कम्प्लीटेड आलं, दिसतं तुम्हाला ह्या? हा, हे तुमचा कर्सर दिसतोय त्या ठिकाणी. त्या ठिकाणी हा तुम्ही बॅकअप अपलोड करा, तुम्हाला नेहमीसाठी सर्व्हर मध्ये तुमची फाईल होईल. काय म्हणायचं त्याला? इथे सेव्ह एक आहे बघा, इथे अपलोड फाईल बॅकअप म्हणून ऑप्शन आहे. तुमचा कर्सर कुठे जातोय मला ते पटकन लक्षात येईल. इथे बॅक मध्ये राईट साइडला सर, राईट साइडला बघा, फुल स्क्रीन. हा, इथे तीन फाईलचा टॅब दिसतो तिथे बघा इथे. हो, ठीक आहे. ओके, बॅकअप करून घ्यायचे होते. बॅकअप करायचं आहे, अपलोड आणि डाउनलोडिंगचं दोन्ही ऑप्शन आपल्याकडे. ते बॅकअप मध्ये माझ्या मागच्या सापडू शकतात का आता कुठं? तुम्ही एक काम करा, टिपिक लँड मध्ये तुमच्या डेस्कवर असेल ना फाईल्स असेल तुमच्याकडे. फाईल्स असतील. नाही, काय झालं, माझा आधीचा टीपी क्लायंट मी डायरेक्ट अनइन्स्टॉल केला, दुसरा इन्स्टॉल करून क्लिअर केला ना, पण त्यामध्ये फक्त माझे आता जो रनिंग मध्ये होत्या त्या 2 फाईल तेवढ्याच येत आहेत, पण आधी जे अपलोड केले आहेत ना त्या फाईली येतच नाही, फक्त त्यांचे पीडीएफ. मला एक काम करावं लागेल, आता अगर तुम्ही अनइन्स्टॉल कराल ना, जॉब फोल्डर जो आहे तुमचा तो सेव्ह करून ठेवायचा आणि हा बॅकअप मध्ये टाकून द्या. अगर तुम्हाला अजून इम्पॉर्टंट फाईल असेल कंटिन्यू मध्ये, जे काही ज्याच्यावर तुम्हाला वर्क करायचं आहे, तर तुम्हाला प्रोजेक्ट कोड देऊ शकता आम्हाला, आम्ही तुम्हाला ड्रॉइंग फाईल सेंड करू टेम्पररी. नाही, पण आता असे विषय असतात, मागे मी किती 7-8 प्रपोजल केले असेल. ठीक आहे, 7-8 प्रपोजलचे प्रपोजल कोड देऊन द्या, आम्ही तुम्हाला ड्रॉइंग पाठवू. आरिफ सर, म्हणजे कॅड फाईल राहते त्यामुळे गोंधळ होऊन जातो. प्रपोजल में से भी मिल जाते ना, मिलते हैं क्या? बैकअप परत एकदा सांगा ना सर. ड्राइंग प्रपोजल में ड्राइंग वहाँ पे आपका जिप फोल्डर अपलोड रहता है, रार फाइल वहां से मिल सकता है. कंप्लीट प्रपोजल में से मिल सकता है क्या उधर? हाँ सर. नहीं, लेकिन पीडीएफ ही मिलेगा ना, पीडीएफ ही मिलेगा, क्या भी मिलेगा? टोटल जॉब का फोल्डर मिलेगा. कंप्लीट प्रपोजल डिटेल में ना. हो, ठीक आहे, बघून घ्या तुम्ही, मी आलो तर ठीक करूया. हॅलो, धन्यवाद. हॅलो 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 सर, आवाज येत आहे सर? मी लातून बोलतोय. हॅलो, हा बोला. हॅलो, हा सर, मी लातून बोलतोय. ते रस्त्याचा इश्यू येऊ लागले, ते रिझॉल्व झाले सर? हो सर, रस्त्याचा इश्यू आता जो पॅच अपडेट होईल ना त्यामध्ये येऊन जाईल, जो मल्टिपल मॅक्झिमम रोड दिसतो. नाही, मॅक्झिमम रोड साईज हा त्या रिझॉल्व झाला आहे पॅच मध्ये. हॅलो, नाही कालच्या करंट पॅच मध्ये काय म्हणलं सर? हॅलो, पॅच मध्ये येईल आता, नेक्स्ट डिप्लॉय होणार ना या वीक मध्ये सर. नवीन अपडेट पॅच आहे ना, हॅलो, किती टाइम लागेल? नवीन अपडेट पॅच मध्ये किती टाइम लागेल? 3-4 दिवस लागेल सर, खाडेपर्यंत. 7:30. हॅलो, हा सर, अकोल्यावरून बोलतोय. माझा प्रपोजल 8 महिन्यापासून क्लिअर नाही झालंय, आणि जेव्हा सॉफ्टवेअर अपग्रेडेशन झालं ना 30 ऑगस्टला, त्या याच्यामध्ये प्रपोजल माझा मिसिंग दाखवतोय. तर माझा प्रपोजल नंबर आहे 253900. नाही सर, एक मिनिट, जे 30 तारखेला जो प्रॉब्लेम झाला होता ना त्या टाइमला 2 तासासाठी, प्रपोजल कोणी अप्रुव्हल? संदीप गावंडे यांनी पाठवलं पुढे. आणि कोणाच्या लॉगिनला दिसत नाहीये? संदीप गावंडेच्या याच्यातच नाही दिसत आहे. नाही, आणि मी ती त्याच्यासाठी तिकीट नंबर सांगू द्या, मी आताच करू देतो सर. माझा तिकीट नंबर आहे 66433. 66433. ठीक आहे. आणि अजून एक आहे 67587. 2 प्रपोजल आहे का? 67587. हे त्यांनी तिकीटचे मेन्शन केलेत ना, ते सगळे तिकीट लोकल एसएससी कडे पेंडिंग आहेत. हा सर, ते मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट पण केला. हिरा म्हणून आहे ना, हिरा मनोहर, ते नीट पण बोलत नाही. ते सांगतात की आम्हाला कॉन्टॅक्ट नका करू, तुम्ही वेनसडेला तुम्ही बोला त्यांच्याशी मीटिंग. सर असं थोडी असतं सर, 8 महिन्यापासून प्रपोजल पेंडिंग आहे सर. हॅलो सर. हॅलो सर. मग सर आता याचं कसं करायचं? 5-10 मिनिटानंतर तुम्ही चेक करून घ्या आणि ऑथॉरिटीला कॉल लावा, तुमच्या कॉन्सलला दिसेल.
ठीक आहे. हा दिसेल ना संदीप गावडे सरांच्या कोणाच्या नावाला दिसायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? त्यांच्या नावाला दिसायला पाहिजे. संदीप ना? हा तिकीट रेस करून सर 25-20 दिवस झाले पण प्रॉपर रिप्लाय पण नाही भेटत आणि सॉल्व्ह पण नाही होत. नाही सर, हे जे प्रायोरिटी जे तिकीट आहे ना ते आताच आम्ही प्रत्येक अकोलाचे सर्व तिकीट आम्ही करून दिलेले आहे. तुमचं ते पण झालं. आता माझा जो कालचा तिकीट आहे ना तो त्यांनी तुमच्याकडे फॉरवर्ड पण नाही केला. हा ठीक आहे, तुम्ही सांगून देता ना 5-10 मिनिटं द्या, आता मी तुम्हाला पाठवून देतो ते रिझॉल्व. हा सर तिकीट नंबर आहे ना 66433. हेलो आरिफ सर. हेलो आरिफ सर, वो हीरा मनवर सर भेज देते हैं, बस उनको 1-2 दिन टाइम लगता है. नहीं सर, मेरा 6-9 को ही हुआ है सर, लेकिन अभी तक नहीं क्लियर हो रहा है. देखो सर, थोड़ा रिक्वेस्ट करता हूँ. 5-10 मिनट रुको, चालू रहेगा, मैं बता दूँ. हाँ चालू रखता हूँ सर. हॅलो आरिफ सर. हा बोला ना. मी नाशिकहून बोलतोय. माझं 64844 चं तिकीट होतं. काल तुम्ही त्याला रिझॉल्युशन दिलंय. टाइप ऑफ प्रपोजल तुम्ही रेसिडेन्शियल सिलेक्ट करायला लावलंय. हा सर बोलताना पार्किंग रेस्टॉरंट आणि रेस्टॉरंट. हो करेक्ट सर. माझं टाइप ऑफ प्रपोजल हे रेसिडेन्शियल नसून कमर्शियल आहे. रादर मी ऍग्रिकल्चरल झोन मध्ये काम करतोय. माझा ऍग्रिकल्चरल झोन आहे पूर्ण. बिलकुल सर. तर मला फक्त पार्किंगचं येण्यासाठी मला टाइप ऑफ प्रपोजल मी रेसिडेन्शियल जर सिलेक्ट केलं तर रिपोर्ट मध्ये माझा. हॅलो सर, आपण जे डिस्कशन केलेलं आहे आपला जे आपण पार्किंगचं बोलतात ते रेसिडेन्शियल कॅटेगरी मध्ये UDCPR मध्ये दिलेलं आहे. अरे सर माझं हॉटेल आहे मध्ये घ्या ना म्हणा. सर 2 मिनिटं मला बोलू द्या ना, मध्ये नका बोलू प्लीज. आरएम जरा तुमचा माईक बंद करा ना. आरएम कोण बोलतोय आपण? सर जर मी विवेक टाटिया बोलतोय. तुम्हाला माझा एक सेकंड होल्ड करा. डिस्टर्बन्स खूप आहे. एक मिनिट होल्ड करा. मी विवेक जी 1 सेकंड होल्ड करा. बोला विवेक जी, तुम्ही बोला आता. सर ऍग्रिकल्चरल झोन मध्ये टाइप ऑफ प्रपोजल जर मी रेसिडेन्शियल सिलेक्ट केलं तर ऍग्रिकल्चरल झोन मध्ये तो प्रपोज कॅटेगरी अलाउडच नाहीये. तिथं कॅटेगरी येते ऍग्रिकल्चरल झोन आहे. माझा गट नंबर जो आहे तो ऍग्रिकल्चरल झोन मध्ये आहे. चालेल ना सर, झोन कोणतेही सिलेक्ट करू शकता तुम्ही. झोनवर आपण रिस्ट्रिक्शन नाही दिलेलं. सर तुमचा जो फायनल रिपोर्ट येतो ना, जो रिपोर्ट जनरेट होतो त्याच्यावरती रेसिडेन्शियल येईल आणि अथॉरिटी तिथंच सांगते की अथॉरिटी डायरेक्ट त्याला रिमार्क देऊन टाकते की रेसिडेन्शियल झोन ऍग्रिकल्चरल याच्यामध्ये अलाउड नाहीये, तुम्हाला तिथं कमर्शियलच टाईप यूज करावं लागेल. नाही सर, मी काय म्हणतो सर, तुम्ही जे म्हणता ऍग्रिकल्चर मध्ये रेसिडेन्शियल कॅटेगरी अलाउड नाही असं नाही आहे सर. ऍग्रिकल्चर सर असं नाहीये, मान्य मला, पण माझी जागा ही गावठाण जो आहे कंजेस्टेड एरियापासून 500 मीटरच्या बाहेर आहे. आणि माझ्या टाइप ऑफ प्रपोजल हॉटेल ही जरी तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये टाकलेलं असलं तरी जे आहे ते माझं हायवे वरती आहे, जिथं ग्रीन झोन आहे. ग्रीन झोन मध्ये ऍग्रिकल्चरल झोन असल्यामुळे तिकडं तुम्हाला ऍग्रिकल्चर 4.11 चे सगळे नॉर्म्स लागू होणार असं त्यांचं म्हणणं आहे. बिलकुल सर. हा जो तुम्ही जो मुद्दा काल मला पाठवला टाइप ऑफ प्रपोजल, तर तिथं मी टाइप ऑफ प्रपोजल करून रन केलं, केस रन केल्यानंतर माझा रिपोर्ट आला. रिपोर्ट वरती कमर्शियल ऐवजी रेसिडेन्शियल आला टाइप ऑफ प्रपोजल कॅटेगरी. त्यामध्ये पार्किंग प्रॉपरली जनरेट झाली असेल. पार्किंग झाली सर प्रॉपरली जनरेट त्याच्यात. पण मग पार्किंग जनरेट होऊन तो मुद्दा मी सरांना पाठवल्यानंतर सरांचं म्हणणं आहे की तुम्ही परत टाइप ऑफ प्रपोजल चुकीचं हे केलं म्हणे. आरिफ सर, सेम इशू मैंने 1 साल पहले 6 महीने पहले आपको टिकट रेस की थी. नहीं सर, प्रॉब्लम हमारा आप देखो कैसा है पता है क्या, अब देखो डेफिनेशन के हिसाब से रेस्टोरेंट होटल जो है ना वो रेसिडेंशियल कैटेगरी में डाला बिल्डिंग. सर मान लीजिए अगर कोई बड़ा 15-20 स्क्वायर मीटर 15-20 हजार स्क्वायर मीटर का अगर कोई कमर्शियल कर रहा है तो वो आप रेसिडेंशियल में कैसे डाल सकते हो? नहीं वो छोटा मोटा चल जाएगा. होटल कैटेगरी सर छोटे मोठे का नाही. सर हा तुम्ही जो मुद्दा केला ना, याच्या हा जो टाइप ऑफ प्रपोजल हा मेन कशासाठी असतो सर, 3च कॅटेगरी आहे. ऑल ओव्हर महाराष्ट्र फक्त 3च कॅटेगरी आहेत. एक रेसिडेन्शियल, कमर्शियल आणि इंडस्ट्रियल, हे 3 कॅटेगरीज पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्र वापरल्या जातात. बिलकुल बिलकुल.
जर मी तिथं माझं कोणी राहणारच नाही, रेसिडेन्शियल हा यूज आहे तिथे, तो फक्त तिथं हॉटेलमध्ये जे येतात गेस्ट येतात त्यांच्यासाठी आहे. गेस्ट कॅटेगरी जरी असली तरी, गेस्ट जरी असले तरी ते तिथं पैसे देऊन राहणार आहेत. तो परमनंट नाहीये तिथं रेसिडेन्शियलला. डॉमेट्री आहे ती, आणि डॉमेट्री सारख्या गोष्टींना तुम्हाला कमर्शियल यूज, तिथून जनरेशन होणार आहे, इन्कम जनरेशन होणार आहे. पुढे त्याला इन्कम ती दुसऱ्याला शो करावी लागते, ज्याच्याकडे ती इन्कम येते ती. तुम्ही, आणि माझा काही प्रॉब्लेम नाही, मी टाईप ऑफ प्रपोजल हे करून देईल. तुम्ही मला तसं एक लिहून द्या की टाईप ऑफ प्रपोजल रेसिडेन्शियल नाही हॉटेलच करा, म्हणजे माझी अथॉरिटी मला कमर्शियल यूज पासून ते हे करणार नाही ना. तुमची अलाउडच नाहीये, ही कॅटेगरीज अलाउड नाहीये, कारण की ड्रॉइंग आणि दोघं गोष्टी या त्याच्यामध्ये आलेल्या आहेत सर. रेसिडेन्शियल मध्ये नाही येत, ते कमर्शियल मध्ये येतात. तुम्ही जे कसं आहे सर माहित आहे का, आपण जेव्हा टेबल नंबर 68 मध्ये जाऊ आपण, बरोबर आहे, टेबल नंबर 8 मध्ये तुम्ही दाखवलेलं आहे ते बरोबर आहे. आम्ही बघा सर, आम्ही ऑफलाईनला काय करायचो सर, ऑफलाईनला काय करायचो, आम्हाला कसं रेस्ट्रिक्शन दिलेलं आहे, जे तुमची जे ऑक्युपन्सी आहे त्या कॅटेगरी नंतर जे तुम्ही युज करता तेच दिसायला पाहिजे, असं आहे. आम्हाला काही हरकत नाही. मला एक सांगा, तुम्हाला जे अथॉरिटीने तुम्हाला जे इन्स्ट्रक्शन दिले सर, त्याच्यात असं क्लिअर कट म्हटलंय का, त्याच्यात असं क्लिअर कट म्हटलंय का तुम्हाला जे इन्स्ट्रक्शन दिले की ज्याचा यूज कमर्शियल असेल तरी त्याला रेसिडेन्शियल मध्ये तुम्ही टाकून द्या म्हणून, असं इन्स्ट्रक्शन आहेत का तुम्हाला? नाही सर, रेसिडेन्शियलच्या अंदर रेसिडेन्शियलच कॅटेगरी आला पाहिजे असं इन्स्ट्रक्शन आहे. माझी मग मी माहिती ना रेसिडेन्शियल मध्ये. आरिफ सर, अगर 2 स्टार और अबव होटल रहा तो वो कौन से जोन में जाएगा? सर यहाँ पे भी स्टार होटल का दिया है सर रेसिडेंशियल में, एक रेसिडेंशियल एग्जैक्टली सर, रेसिडेंशियल ही कैटेगरी ने हमसे मैंडेटरी कमर्शियल में सैंक्शन करवाया है और हमारे प्लान पे लिखा है द प्रपोजल हैज बीन कमर्शियल जोन एंड कमर्शियल लेआउट पर्पस. अनदर पार्ट सर, आरिफ सर तुम्ही जे मला दाखवतात स्क्रीनवरती ते टाइप ऑफ ऑक्युपन्सी आहे, हे टाइप ऑफ प्रपोजल नाहीये, हे टाइप ऑफ ऑक्युपन्सी आहे. टाइप ऑफ ऑक्युपन्सी ही गोष्ट वेगळी आहे, टाइप ऑफ प्रपोजल ही गोष्ट वेगळी आहे सर. प्रपोजल मेन तुम्हाला जे पुढे टॅक्सेस लावायचे, मग मी कमर्शियल वापर करेल आणि मला रेसिडेन्शियलचे टॅक्सेस लागतील, गव्हर्नमेंटला चालेल काही गोष्ट? गव्हर्नमेंट ऍक्सेप्ट करेल का सर? तुम्ही म्हणता ना की अदर हॉटेल वगैरे लॉजिकचा आहे, इथे पण त्यांनी रेसिडेन्शियल कॅटेगरीमध्ये दिलेला आहे. आय नो सर, युडीसीपीआर मध्ये क्लिअर मेन्शन आहे, पण जो यूज वापर करतोय लागेल, जे युजेस आहे जे रेसिडेन्शियल दिलेले आहेत ते मग कमर्शियल मध्ये पण युजेस ऍक्सेप्ट करायला पाहिजे, असं आम्हाला मग परमिशन द्यावं लागेल. हे बघा सर, रेसिडेन्शियल बिल्डिंग मध्ये काय दिलेलं आहे ते, रेसिडेन्शियल हॉस्टेल लॉजिंग ग्रुपिंग हे इथे दिलेलं आहे. हो सर, आहे ते वाचलं, मी पण वाचलं, मलाही मान्य आहे. माझ्या अथॉरिटी, माझे एडीटीपी साहेबांनी सांगितलं काय सर, हे क्लिअर लिहिलेलं तुम्ही, याचं मला ऑलरेडी स्क्रीनशॉट पाठवलेले आहेत. एक क्वेरी, इसी पे क्वेरी है, मान लीजिए मेरा पूरा प्रोजेक्ट ही कमर्शियल है, कमर्शियल कॉम्प्लेक्स है, कमर्शियल मॉल है, उसके अंदर अगर मुझे रेस्टोरेंट लेना है तो फिर मैं उसको क्या रेसिडेंशियल करके करूंगा या कमर्शियल कैटेगरी? मिक्स कैटेगरी लोगे आप, रेसिडेंशियल को रेसिडेंशियल का लगेगा और मॉल वगैरह को मॉल का लगेगा. तो सर कमर्शियल का लगेगा. मान लीजिए कि मेरे पास जो है एक पूरा बिल्डिंग है 10 बाय 15 स्क्वायर मीटर का, और उसके अंदर 5 बाय 6 का रेस्टोरेंट है, तो वो अलग से रेसिडेंशियल कैसे मार्क करूँ और उसका अलग से रेसिडेंशियल एफएसआई कैसे मार्क करूँ? एक फ्लोर पे 2 लेयर मार्क कर सकते हैं ना, रेसिडेंशियल कमर्शियल मिक्स में जाएगा. रेसिडेंशियल पे मार्क कर सकते हैं सर. हाँ सर, आप अगर फिर ऐसा चाहते हैं कि ये रेसिडेंशियल बिल्डिंग की कैटेगरी की जगह पे कमर्शियल में भी ये यूज अलग हुआ है, तो उसका हमको परमिशन लेके वो डालना पड़ेगा. हम ऐसा नहीं बोल रहे कि एक बार परमिशन लेते तो डाल देते, हमको कुछ प्रॉब्लम नहीं है. तो ठीक है सर, आप है ना, परमिशन के लिए आप आगे बात कर लीजिए. मेरे अथॉरिटी को मैंने ड्राइंग कल ही सबमिट की है, मेरे अथॉरिटी ने उसको अप्रूवल नहीं दिया, तो मैं और फिर से आपको टिकट का ये करता हूँ, टिकट रेज करता हूँ. डाल तुम उसमें हमारे अथॉरिटी ऐसे से बोल रही है कि हमको कमर्शियल में लॉजिंग कैटेगरी चाहिए, हाँ फिर हम डाल. मैं बोल देता हूँ, वो बात कर लेता हूँ, हमको भी कोई प्रॉब्लम नहीं. अनदर पार्ट है सर, एक मैंने और एक टिकट बोला था, मेरा लो रिस्क कैटेगरी. हाँ, लो रिस्क का. हेलो सर, मैंने लो रिस्क कैटेगरी के बारे में भी लास्ट टाइम पूछा था. लो रिस्क कैटेगरी का क्या हुआ सर? 8-8 दिन हो जाते, कोई रिप्लाई नहीं आता है. रघुनाथ सर कौन थे? वो रघु सर थे लास्ट टाइम. लो रिस्क में क्या इशू है अभी एग्जैक्टली? अभी क्या इशू? लो रिस्क कैटेगरी में इशू ऐसा है कि मैं लो रिस्क कैटेगरी 150 स्क्वायर मीटर के नीचे जो है मेरे प्लॉट, उसको मुझे अथॉरिटी को सिर्फ इंटीमेशन करना है. हाँ, इंटीमेट करना. हाँ, मेरा प्रपोजल है ये टाउन प्लानिंग ब्रांच ऑफिस को. हाँ बिल्कुल सर. टाउन प्लानिंग ब्रांच ऑफिस ये अथॉरिटी नहीं है, ये रिकमेंडिंग पावर्स है इनके पास, सिर्फ रिकमेंडेशन करती है. एक्चुअल पावर्स जो रहते हैं, ये पावर्स रहते हैं एसडीओ लेवल को. बिल्कुल सर. मतलब प्रांत लेवल, सब डिविजनल ऑफिसर रहता है, उनको रहते हैं.
तो सब डिविजनल ऑफिसर का कहना है कि हम ये कैलकुलेशन निकालेंगे कैसे? उनको ना ड्राइंग पढ़ते आता है, ना उनका ड्राइंग का इशू है कुछ। हमने उनको बिल्टअप एरिया निकल के दिया, सारा दिया। और रिकमेंडिंग अथॉरिटी का कहना है कि हम अथॉरिटी, रिकमेंडेशन ऑफिसर का कहना है कि हम अथॉरिटी नहीं है, हमने आपको एक बार चलन जनरेट कर दिया और आपने पैसे भर दिए, तो जो मेरा रिसिप्ट रहेगा वही मेरा कमेंसमेंट लेटर रहने वाला है। बिल्कुल सर, अपन सर्टिफिकेट जनरेट नहीं करते। हाँ, उसमें सर्टिफिकेट जनरेशन नहीं है। पर यदि रिकमेंडेशन ऑफिसर का कहना है मैंने अप्रूव भी, उसका वेरिफिकेशन भी किया, तो आपको डायरेक्टली अथॉरिटी दे दी, मैंने परमिशन दे दी, यही आपका ये हो जाएगा। बिल्कुल सर। हाँ, पर रिकमेंडेशन ऑफिसर ही इज नॉट एन अथॉरिटी। तो मैं क्या बोल रहा हूँ सर, तो जिसको अथॉरिटी है वो सेट करे ना, उसमें हम लो रिस्क, तो उसको उनको कैलकुलेशन करने का कोई यही नहीं ना, वो बिल्टअप एरिया पे कैसा। एक मिनट सर, मैं बोलूँ क्या? अपेंडिक्स, बोलिए। अपेंडिक्स K1 में जो दिया है, सीधा दिया है, सिर्फ हम उनका सिर्फ डॉक्यूमेंटेशन के लिए, ओनरशिप चेक करने के लिए जाता है। पेमेंट वगैरह तो ऑटो जनरेटेड ही है सब। पेमेंट जनरेट कौन करता है और पेमेंट वेरिफिकेशन कौन करेगा? कोई भी नहीं करेगा, सिस्टम जनरेट करेंगे। सर सिस्टम जनरेट ही नहीं कर रहे ना, क्योंकि अभी तक वहां पे ऑलरेडी लो रिस्क का पेमेंट सिस्टम जनरेट करती है, उनका फॉर्मूला लाके उनको फिट करना है, इसमें कोई वैलिडेशन नहीं होगा और ऑनलाइन ही नहीं पेमेंट करना है। सर ऑनलाइन पेमेंट करना है तो ऑनलाइन पेमेंट करने के लिए आपके सॉफ्टवेयर में इतने प्रॉब्लम है सर, क्योंकि हर पूरी बात सुन लीजिए सर, पूरी बात सुन लीजिए सर। आपका टाउन प्लानिंग ब्रांच ऑफिस नासिक में लास्ट 6 मंथ से एक ही इशू है, जब भी पैच अपडेट होता है, सिंगल पैच अपडेट के बाद वहां का पूरा आरआर रेट जो एएसआर के रेट है वो निकल जाते हैं, ऐड किए हुए गायब हो जाते। हाँ, ये प्रॉब्लम होने के कारण मेरे प्रपोजल ही सबमिट नहीं होता सर। ये जो आरआर रेट का बोल रहे हैं ना, अब हमको 2-3 दिन दीजिए, आपका जो आरआर रेट है ना, आईजीआर के आरआर का वहाँ पे रिफ्लेक्शन आ जाएगा, हमने इंटीग्रेशन किया है, ठीक है? अनदर पार्ट ओके। फिर अभी वो डायरेक्टली रेट वगैरह जो है ना, वो डायरेक्ट आईजीआर से आ जाएगा। बहुत अच्छी बात है, आने दीजिए, हम भी वही चाहते हैं। बैकएंड में जो निकल जाएगा वो निकल जाएगा, ठीक है सर। पर अथॉरिटी का क्या है, टाउन प्लानिंग के लिए कीजिए ना, ये सभी के लिए पर्टिकुलर एक टाउन प्लानिंग नहीं, सभी टाउन प्लानिंग के लिए कीजिए, चलेगा सभी के लिए। हेलो सर, मैं सर आरिफ सर, इसका इशू ऐसा है एसडीओ ऑफिस में वो सिंगल अथॉरिटी है, उनके मतलब टाउन प्लानिंग ब्रांच ऑफिस के पास मेरा प्रपोजल जाने ही वाला नहीं जाने वाला। करेक्ट। अभी जो मैंने ड्राइंग जनरेट किया है, वो ड्राइंग रीड करने वाला बंदा, उसको समझ में कुछ आना चाहिए ना कि ये ड्राइंग है, इसमें पी लाइन एरिया। लोरिक्स में रीड करना ही नहीं है ड्राइंग, सिर्फ डॉक्यूमेंटेशन ही करना, उनको ड्राइंग देखना ही नहीं है। हेलो विवेक जी, मैं क्या कह रहा था, अपेंडिक्स के अनुसार हमने अपनी बात हुई थी, अपेंडिक्स लो रेल लिए आपका इंटीमेशन ही आपका सर्टिफिकेशन है। सर आपका आवाज बहुत ब्रेक हो रहा है। सुदाम सर, आप तुम्हें जरा हे करा ना, माइक म्यूट करा ना। हाँ सर बोलिए सर। मैं कह रहा हूँ लो रिस्क के लिए जो कहता है वही आपका इंफॉर्मेशन हो जाता है, बराबर, सर्टिफिकेट हो जाता है, आप सीधा पेमेंट करिए, वो डिपार्टमेंट को खत्म करिए ना, उसमें तो अलग। ओके सर, मेरा पेमेंट का करने का है। उनका जो दूसरा कंसर्न ये था कि हमने सेज चार्जेस कैसे कैलकुलेट करेंगे, सेज चार्जेस भी भरने पड़ते हैं, हम सेज चार्जेस डॉक्यूमेंट वेरिफिकेशन के बाद आपको निकाल के देंगे। हमसे भरोगे ना? हाँ सर, ग्रास सिस्टम से भरोगे ना, ग्रास सिस्टम में दिया है ना। अरे सर, ग्रास स्टेट चार्जेस जो कामगार कल्याण कर बोलते हैं, उपकर बोलते हैं, स्टेट चार्जेस वो कैलकुलेट होते ही नहीं है बीपीएमएस पे ना ग्रास पे। उनके लिए अलग से बैंक है, उनको वहां पे जाके हमको भरना पड़ता है। लेबर सेस बोल रहे सर, लेबर सेस बोल रहा हूँ मैं, राइट। उसके बारे में उनका कहना है कि हम कब करने का, क्योंकि उनको बिल्टअप एरिया देना पड़ेगा, बिल्टअप एरिया देके वो कैलकुलेशन करते हैं। उनको ये बिल्टअप एरिया बराबर है क्या? नहीं, बिल्टअप एरिया तो बराबर ही है ना सर, लो रिस्क के तहत आपने जो दिए हैं प्रपोज वही आएगा ना सर। बिल्टअप एरिया में हेलो सर, पता है सर, ये जो लेबर से डिपार्टमेंट के जो डायरेक्टर है कुमार सर, उन्होंने अभी इंटीग्रेशन किया है ग्रास से, ठीक है? वो जैसे ही इम्प्लीमेंट हो जाएगा, उसका भी आपका ये जो प्रॉब्लम है आरपी का वो रिजॉल्व हो जाएगा, ठीक है? लो रिस्क के जो काउंसिल के जो है, काउंसिल कॉर्पोरेशन के वो प्रॉपर्टी पेमेंट जाता है, उसको प्रॉब्लम काउंसिल को प्रॉब्लम है ही नहीं, मैं आई एक्सेप्ट दैट,
एक्सेप्टर, हाँ ये वही जो बोल रहा हूँ ब्रांच मैं, ऑफिस के लेबर प्रॉब्लम सेस का थे जो ना अकाउंट है, लेबर सेस का प्लानिंग अकाउंट जो होता है ना, लेबर सेस का जो अकाउंट है वो अपना अकाउंट नंबर होता है, उसका जो ट्रेजरी नंबर होता है वो लेबर सेस को नहीं होता है, तो वो बनाकर ग्रास पे डालना है हमको, उसका एक इंटीग्रेशन है सर ग्रास से, सर। ऐसा आप अभी आप आपने समझ जब रहे हो ग्रास बात का को? कहा, हाँ सुनिए ना, ग्रास का आपने कहा मुझे, मैंने डेवलपमेंट चार्जेस भी भरे ग्रास पे, हाँ आगे मैं सेज चार्जेस भी भरूंगा, वो भी है। ग्रास पे एक सिस्टम है, डिफेस सिस्टम है, डिफेस करना पड़ता है, कोई भी जो रिसिप्ट होती है वो डिफेस करनी पड़ती है, डिफेस करनी जो पड़ती है, चलन है बरोबर। हाँ वो वापस कौन करेगा? वो ऑटोमेटिक कर रहे हैं अभी ग्रास से, लेबर सेस का, ग्रास में ऐसा। ऑटोमेटिक अभी तक तो हाँ एक भी चलन नहीं हुआ है सर, अभी अभी तक नहीं एक भी होगा, चलन ऑटोमेटिक हुआ नहीं वो प्रोसेस में है ना सर, इंटीग्रेशन में, वो वही तो बात करो, वो भी इंटीग्रेशन में है ना आपका ग्रास का, लेबर सेस का अकाउंट। ऑटोमेटिक सर। नहीं होता है। लेबर सेस का छोड़िए सर, लेबर सेस मैं एक्सेप्ट करता हूँ, लेबर सेस आप तक अभी तक इंट्रोड्यूस ही नहीं है ग्रास सिस्टम पे, वो आप इंट्रोड्यूस कर रहे हैं, मैं वो बोल रहा हूँ। अभी मैं डेवलपमेंट चार्जेस की बात कर रहा हूँ, डेवलपमेंट चार्जेस कैलकुलेट किए, अथॉरिटी ने मुझे अप्रूवल दिया, मैंने डेवलपमेंट चार्जेस भर दिए, फिर वो डिफेस होना चाहिए। वो तो डिफेस होता है ना ऑटोमेटिकली सर, ऑटोमेटिक कहाँ होता है? ऑटोमेटिकली होता है सर वो, ऑटोमेटिकली नहीं होता है बहुत। सेम वो कंफर्म करता है क्लर्क। क्लर्क एग्जैक्टली, तो क्लर्क एसडीओ ऑफिस में क्लर्क के पास ना कोई अथॉराइजेशन है ग्रास का, ना कुछ है। ब्रांच ऑफिस में जो क्लर्क बैठा हुआ है, ब्रांच ऑफिस में सीनियर क्लर्क है या क्लर्क है या अकाउंटेंट है, जो भी है, वो ग्रास सिस्टम पे अपडेट देता है, और फिर उसने वहां पे डिफेस करने के बाद बीपीएमएस में वो अपडेट करता है, बीपीएमएस सिस्टम फेच करती है जीआरएन नंबर, सीआईएन नंबर, और फिर वो सबमिट होता है, देन द ग्रास पेमेंट इज वेरीफाइड होता है। यस यस, डिफेस पहले तो होता है। प्रॉब्लम यही सर, प्रॉब्लम यही है एग्जैक्टली प्रॉब्लम क्या है ब्रांच ऑफिस में, प्रॉब्लम यही है, ब्रांच ऑफिस के सारे जितने भी यूएलबी ब्रांच ऑफिस है, वहां पे अथॉरिटी वो नहीं है, रिकमेंडेशन रहता है उनका, और उनका ही पेमेंट वेरिफिकेशन होता है, और अप्रूवल अथॉरिटी जो है ब्रांच ऑफिस नहीं होने के कारण उनका सारे जगह एसडीओ रहता है, दो ऑफिस में काम होते हैं। आप जरा ये प्रॉब्लम सीरियसली समझिए सर, दो ऑफिस पे हमने कितने फॉलोअप देना चाहिए ना। ऑटोमेटिकली आप जो बोल रहे हो वो कब होगा? ग्रास सिस्टम ऑटोमेटिकली करने के लिए कहाँ तक फिजिबल है? पेमेंट बराबर अकाउंट में जा रहा है कि नहीं? उनको अकाउंट प्रॉपरली डिफाइन किया हुआ है कि नहीं? ये मुझे एक बात बताइए, एसडीओ का जो आप पेमेंट कर रहे हो उनका अलग से, वो आपका बोलना है कि टाउन प्लानिंग का पेमेंट अलग है और एसडीओ का अलग, ऐसा ट्रेजरी अकाउंट है? करेक्ट है ना सर, है ही ना। जैसे उपकर जो लेबर सेज का उसका अकाउंट अलग है, ग्रास पे डेवलपमेंट चार्जेस भरने का अकाउंट अलग है, एंसेलरी चार्जेस भरने का अकाउंट